नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आनंदाची बातमी आहे। फॉरेस्ट गार्ड वनरक्षक पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं सर्वांचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला कशा पद्धतीने मोबाईलवरून रिझल्ट बघता येईल याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो, आपण चॅनल जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाच कंटिन्यू करा। तर मित्रांनो, प्रथम आपण गुगल क्रोमवर आल्यानंतर गुगलमध्ये सर्च करा महाफॉरेस्ट या साईटवर गेल्यानंतर मित्रांनो टाईप करून घ्या महाफॉरेस्ट या साईटवर गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्च म्हणल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर महाफॉरेस्ट डिपार्टमेंटचं एक पोर्टल ओपन होईल। त्या पहिल्या पोर्टलवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असं एक होम पेज ओपन होईल। होम पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर जी काय माहिती आहे ती आपल्याला बघायला मिळेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, आपण स्क्रोल करायचं आहे, खाली भरती प्रक्रिया या चिन्हावर आपण क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर जे काय रिझल्ट आहे, जे आन्सर की आहे, उत्तरपत्रिका, जे विद्यार्थी वनरक्षक पदासाठी ज्यांनी अप्लाय केलेला होता मित्रांनो सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता नागपूर व ठाणे जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत। तर मित्रांनो, आपण चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर या टोटल 9 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर आपण मित्रांनो आपल्याला किती मार्क पडलेले आहेत, आपल्या आन्सर कीमध्ये किती मार्क आहेत या ठिकाणी आपण बघू शकता। मित्रांनो, वनरक्षक पदाकरिता ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला होता मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता या ठिकाणी आपण जायचं आहे आणि डाउनलोड निळ्या चिन्हामध्ये दिसत असेल, जे ब्लॅक असेल ते मित्रांनो त्या जिल्ह्याचा अजून रिझल्ट लागलेला नाही आहे। त्यापूर्वी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी लेखापाल पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर मित्रांनो त्यांना एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, नाशिक या जिल्ह्याची अंतिम निवड यादी सूचित झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं होतं नाशिक जिल्ह्याचं या ठिकाणी लागलेलं आहे। तर मित्रांनो खाली ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खाली ज्यांचं होण्याचं बाकी आहे किंवा ज्यांचं झालेलं आहे त्यांची पण नावं याच्यामध्ये आहे। मित्रांनो, आपण आपले ऑनलाईन परीक्षेच्या आधारे जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली होती त्याची पण मार्कट या ठिकाणी आपण बघू शकता। या ठिकाणी आपण अपील पण करू शकता मित्रांनो, कारण ज्या विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं की रिझल्ट लागलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण लिंक या ठिकाणी देण्यात येईल। आपण आपले फॉरेस्ट गार्डचे जे मार्क आहेत, जे विद्यार्थी वनरक्षक पदाकरिता ज्यांनी अप्लाय केलेला होता त्या सर्वांची नागपूर व ठाणे जिल्हा वगळता सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या ज्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट लागलेला आहे परीक्षेचं, जी ऑनलाईन परीक्षा झालेली होती मित्रांनो त्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला होता तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण असे राज्य शासनाने जी जाहीर केलेले आहेत लवकरच आपल्याला ग्राउंडसाठी बोलवण्यात येईल। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, कारण येणारे जी काय नोटिफिकेशन्स आहेत तुम्हाला मित्रांनो हे आपल्याला लवकर आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील। धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।